आजच्यासारखंच तेव्हाही आकाश काळं होतं. वीज चमकत होती. रणांगणांवर रडण्याचे आवाज घुमत होते. आणि मग पाऊस पडला. तो पाऊस कुणाच्या जखमा धुवून गेला, तर कुणाची लाज वाचवून गेला, तर कुणाला नवं बळ देऊन गेला. महाभारतातला हा पाऊस आजही आपल्याला काही सांगतोय. असाच होता तो द्रौपदीचा पाऊस. हस्तिनापुराच्या राजसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. तिचे सर्व आश्रय तुटले. पांडवांनी मस्तक खाली घातलं. वृद्धही मौन राहिले. ती एकटीच उभी राहिली अपमानाच्या वादळात. तेव्हा तिनं हात आकाशाकडे उचलले आणि कृष्णाला हाक मारली, हे केशव, आता तूच माझं रक्षण कर. क्षणात आकाशात ढग जमले. पाऊस पडू लागला. पण हा साधा पाऊस नव्हता. तो वस्त्रांचा पाऊस होता. अंतहीन, अखंड. द्रौपदीचं वस्त्र वाढत राहिलं. सगळ्यांच्या नजरेसमोर तिची लाज वाचली. त्या क्षणी द्रौपदीला हे उमगलं की पाऊस नेहमी बाहेर पडत नाही, तर कधी कधी तो देवाच्या कृपेसारखा आपल्यावर आतून बरसतो.